आणि यानंतर आपण अमरावतीत जाणार आहोत। बच्चू कडू यांची जल्लोष रॅली सुरू झालेली आहे। विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून बच्चू कडू यांना उमेदवारी मिळाल्याने त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने प्रहारच्या कार्यकर्त्यांमध्ये सध्या जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळते। अगदी काल परवाकडेच त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि लागलीच त्यांना उमेदवारी देखील जाहीर करण्यात आलेली होती शिंदेंच्या शिवसेनेकडून। आणि अमरावतीची कुलस्वामिनी अंबादेवी आणि एकविरा मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर त्यांच्या जल्लोष रॅलीला राजकमल चौकातून सुरुवात झालेली आहे। कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष पाहायला मिळतोय। अमरावतीमध्ये रॅली झाल्यानंतर चांदूर बाजार आणि परतवाड्यामध्ये देखील जल्लोष रॅली पार पडणार आहे। विधानसभा निवडणूक रॅली अमरावती शहरातून अंबादेवी मंदिराच्या दर्शन घेऊन सुरुवात झालेली आहे। आपल्या सोबत बच्चू कडू होता है, काय सांगाल? कार्यकर्त्यांमध्ये खूप जल्लोष आहे। इतक्या उन्हात सुद्धा जल्लोष आहे। खरं तर हा जल्लोष सामान्य माणसापर्यंत नेण्याचं काम आजपासून सुरुवात झालेली आहे। सगळ्यांना वाटलं की प्रहार विलीन होईल, परंतु प्रहारही तुम्ही कायम ठेवली आणि शिवसेनेचे आमदार प्रहार सामाजिक संघटना आणि राजकीय संघटना शिवसेना। आता काय प्लॅन आहे तुमचा पुढे काय प्लॅन आहे? आता सांगितलं तर सगळे कोमात जाईल। तरी एखादा एकदम मला वाटतं का अख्खा महाराष्ट्र एका वेगळ्या नजरेनं शिवसेनेकडे पाहिल एवढ्या तेव्हा शिवसेनेतल्या प्रवेशानंतर आणि विधान परिषदेसाठी उमेदवारीचा अर्ज दाखल केल्यानंतर आता अमरावतीमध्ये बच्चू कडूची ही जल्लोषाची रॅली पाहायला मिळते आहे।